आणि बरंच काही तर बातमी आणि बरंच काहीच्या अगदी सुरुवातीला या क्षणाला सर्वात मोठी बातमी नागपुरातून लुटीच्या प्रकरणामध्ये आरोपीला अटक करण्यात आलेली आहे। फ्लिपकार्टच्या गोदामात दरोडा टाकलेला होता। गोधरा हत्याकांडातही या आरोपीचा सहभाग होता आणि हत्याकांडा प्रकरणी त्याने कारावास देखील भोगलेला आहे आणि शिक्षेनंतर पुन्हा एकदा तो गुन्हेगारी मार्गावरती आल्याचं पाहायला मिळतं। गोधरा हत्याकांडातल्या आरोपींचा नागपुरात दरोडा। फ्लिपकार्टचं गोदाम आरोपींनी लुटलं। गोधराचा दंगलखोर कॉफीवाला नागपुरात पकडला। नागपूर पोलिसांच्या ताब्यात असलेले हे दरोडेखोर पहा। हे गल्लीबोळातले चोर नाहीत, हे आहेत गोधरा हत्याकांडातले आरोपी। गोधरा दंगलीत सक्रिय सहभाग असलेल्या उस्मान कॉफीवाला आणि जाफरू बांडी यांनी नागपूरमधल्या उमरेडमध्ये फ्लिपकार्टच्या गोदामावर दरोडा टाकलेला होता। पळून जाताना त्यांनी पोलिसांवर हल्ला केला होता। फ्लिपकार्टच्या गोडाऊनमध्ये घरफोडी झालेली होती आणि मुद्देमाल घेऊन आरोपी पळत असताना पाठलाग झाला आणि या पाठलागामध्ये कंटेनर रिव्हर्स घेऊन आमच्या 112च्या गाडीला त्यांनी धडक दिलेली होती आणि बटूलाल पांडेंच्या पायावरती मारहाण केली होती। पोलीस उपनिरीक्षक बटूलाल पांडे यातल्या उस्मान कॉफीवालानं 8 वर्ष तुरुंगवास भोगलाय। त्याच्यावर गुजरातसह मध्य प्रदेशात अनेक गुन्हे दाखल असल्याचं पोलिसांनी सांगितलं। 2 आरोपी आतापर्यंत अटक केले, एकूण 5 आरोपी निष्पन्न झालेले आहेत। हे निष्पन्न आरोपीमध्ये उस्मान कॉफीवाला म्हणून जो आहे याच्यावरती भरपूर गुन्हे दाखल आहेत। गोधरा शहरामध्ये त्याच्यावरती गुन्हे दाखल असून सध्या परिस्थितीमध्ये त्याने बालाघाट उमरेडमध्ये 2 गुन्हे निष्पन्न झालेले आहेत। अद्यापही 3 आरोपी अटक करायची बाकी आहेत। पोलीस यामध्ये आणखी तपास करून ते 3 आरोपी अटक करेल। गोधराच्या या दंगलखोरांनी नागपुरात आणखी काही गुन्हे केलेत का याचा नागपूर पोलीस तपास करतायत। तुषार कोहळे, न्यूज 18 लोकमत, नागपूर। तर नागपूरमध्ये अटक करण्यात आलेल्या उस्मान कॉफीवालाची गुन्हेगारी कारकीर्द कशी आहे त्यावर एक नजर टाकूयात। तर गोधरा हत्याकांडामधील तो आरोपी आहे, कारण गोधरातील साबरमती एक्सप्रेस जळीत कांडमधील तो आरोपी आहे। 8 वर्ष जळीत कांड प्रकरणामध्ये उस्मान हा तुरुंगात होता। तर बालाघाटमध्ये ज्वेलर्स दुकानातून 70 किलो चांदीची चोरी देखील उस्माननं केलेली होती। खुनाचा प्रयत्न, चोरी, दंग्याचे अनेक गुन्हे आजपर्यंत त्याच्यावरती दाखल आहेत। तर सरकारी कर्मचाऱ्यांवरती हल्ला आणि जनावरांची अवैध वाहतूक करण्यासारखा गंभीर गुन्हा देखील त्यानं केलेला आहे। तर उस्मान ताडपत्री गँगचा म्होरक्या असल्याची माहिती देखील आपल्यापर्यंत पोहोचते। तर ही गँग गुजरात, मध्य प्रदेश आणि आंध्र प्रदेशमध्ये काम करते आणि त्याचे अनेक कार्यकर्ते आहेत। तर नागपूरमध्ये दरोडा टाकण्यासाठी गँग महाराष्ट्रातही पोहोचलेली होती। तर उस्मान कॉफीवालाची ही होती संपूर्णपणे मांडण्यात आलेली कुंडली। त्यानंतर वळूयात पुढच्या बातमीकडे। राजकारणामुळे बायकोला साधं लुगडं घेता आलं नाही।